तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन येत्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. इकडे काव्या तिच्या सासरी म्हणजेच देशमुखांच्या घरी जायला निघालेली असते आणि त्यानंतर ती देवी आईकडे हात जोडून उभी असते आणि ती देवी आईला म्हणत असते, देवी आई, मी असंही तुझ्यासमोर उभा राहून फार कमी वेळेस मागितलं आहे. आज देखील मी इतकंच मागेन. खरं तर मी माझ्या माणसांना फार दुखावलं आहे. माझ्यामुळे माझी नंदिनी ताई आणि माझे बाबा फार दुखावले गेले आहेत. खरं तर आता मी सासरी जात आहे. तू त्यांना सुखी ठेव आणि तुझे आशीर्वाद मात्र कायम माझ्या पाठीशी असू देत. खरं तर माझ्या नंदिनी ताईचा हात माझ्या हातामध्ये आणि माझ्या बाबांचा हात माझ्या डोक्यावर कायम राहू देत, असं ती देवी आईला म्हणत असते. आणि तेवढ्यातच नंदिनी तिथे तिच्या बाबांना घेऊन आलेली असते आणि ती तिच्या बाबांना म्हणत असते, तुम्ही काव्याला एकदा तिच्या डोक्यावर हात ठेवा. ती आता तिच्या सासरी जात आहे, तर तिला बोलू नका, पण तिला आशीर्वाद द्यायला तरी चला, असं म्हणून तिने तिच्या बाबांना जबरदस्तीने तिथे आणलेलं असतं. आणि ते बाबा त्या काव्याला आशीर्वाद देऊन तिथनं तिला काहीही न बोलता निघून जातात. आणि ती काव्या तिच्या नंदिनी ताईला म्हणत असते, नंदिनी ताई, खरंच खूप खूप थँक्यू. मला माहीत आहे तू बाबांना इथपर्यंत माझ्यासाठी घेऊन आलीस. त्यानंतर ती नंदिनी तिला साखर देते आणि म्हणते, आता तू जा आणि तू तरी नक्की तुझं प्रेम मिळव, कारण देशमुखांच्या त्यांच्या घरातल्या एका तरी मुलीचा संसार नीट होऊ देत. त्यावर ती म्हणते, नाही ताई, एकाच का, ह्या घरातल्या दोन्ही मुलींचा संसार अगदी नीट होणार आहे. आता मी जात आहे आणि तूही लवकरच आपल्या घरी परत येशील. निदान जीवासाठी नाही तर तुझ्या ह्या काव्याला भेटण्यासाठी म्हणून तरी तू नक्कीच येशील, असं म्हणून ती तिथनं निघून जाते. आणि इकडे नंदिनी मात्र विचार करत असते, काव्या गेली आहे खरी, पण आता पार्थ जीवाला आणि इकडे काव्याला एक सोबत पाहून त्यांना हे सगळं सहन होईल का, असा विचार नंदिनी करत असते. इकडे रम्या आणि वसुआत्या त्यांच्या बेडरूममध्ये मोबाईल बघत असतात आणि आशा तिथे क्लिनिंग करण्यासाठी गेलेली असते. आशा झाडून काढत असताना ती त्या रम्याला म्हणते, रम्याताई, तुम्ही थोडा पायवरती करता का, मला इथनं झाडून काढायचं आहे. त्यावर ती रम्या नेमका त्या आशाच्या हातामधल्या झाडूवरच पाय ठेवते. त्यावर आशा तिला म्हणते, रम्याताई, पाय काढा, असा लक्ष्मीवर पाय ठेवू नये. आणि ते ऐकून वसुआत्या त्या आशाला म्हणत असतात, काय गये, आता हिने झाडूवर पाय ठेवला तर काय, लक्ष्मी नाराज होऊन आम्हाला रस्त्यावर आणेल की काय. आणि रम्या तिला म्हणत असते, काय गये छोटीशी आशा, आजकाल तुझी जीभ फारच चुरू चालायला लागली आहे, नाही का. आणि वसुआत्या म्हणत असतात, हल्ली हात देखील चालायला लागले आहेत हिचे, कारण सततच रील बघत असते, स्क्रोल करत असते. आता हिला तर आपण रील बघण्याचाच पगार देतो, नाही का. आणि त्यावर ती रम्या म्हणत असते, आई, आता आपण एक काम करूया का, आपण हिचंच एक रील बनवूया का, ते नाही का सध्या ट्रेंडिंग चालू आहे बघ, डे 1 ॲज अ स्पाय इन देशमुख हाऊस. काल तर ही चक्क नंदिनीला हिच्या नंदिनी ताईचा मानिनीला व्हिडिओ दाखवत होती. कसं आहे ना, हिला ठीक वाटेन ग. कसं आहे, तिने बाहेर किती जरी झेंडे लावले तरी देखील तिच्या बहिणीने जो खड्डा खांदला आहे तो काही बुजणार नाही. बरं का काव्या, कधीही पार्थ काव्याला माफ करणार नाही आणि तो खड्डाही कधी बुजला जाणार नाहीये. त्यावर ती आशा म्हणत असते, खरं तर करतील हो पार्थ दादा, मनाने फार चांगले आहेत ते, काव्याताईला माफही करतील आणि पुन्हा एकदा नव्याने नांदवायला देखील लागतील. त्यावर ती रम्या तिच्या अंगावरच धावून जाते आणि म्हणते, बघितलंच ना ही काय बोलत आहे. तेवढ्यातच वसुआत्या आशाला म्हणत असते, आशा, तुझी जीभ बाहेर काढ. त्यावर आशा घाबरते आणि वसुआत्या तिला म्हणत असते, अगं घाबरू नको, मी तुला चटके नाही देणार आहे. त्यानंतर ती जीभ बाहेर काढते आणि म्हणते, अगं आशा, तुझ्या जिभेवर तीळ नाही आहे, ऐकलंस का, कारण आता तू जे काही बोलली आहेस ते बिलकुलही खरं होणार नाही आणि पार्थचा जीव आता पुन्हा कधीच काव्यावर जडणार नाही, असं म्हणून रम्या आणि वसुआत्या हसत असतात. त्या म्हणत असते, खरंच आई, बघितलंस ना, आता हे कधी खरं तर होणारच नाही आणि जरी व्हायलं तरी देखील मी त्या काव्याला पुन्हा या घरामध्ये कधीच येऊ देखील देणार नाही. तेवढ्यातच त्या आशाचा फोन वाजतो आणि ती म्हणत असते, बघितलंस का, आता घरातल्या घरातच ह्यांचे फोन चालू झालेत आहेत आता. त्यावर रम्या म्हणत असते, अगं काही नाही गाई, आपल्या मागे ही आपल्या गॉसिप करत असतील. त्यावर वसुआत्या तिला फोन उचलून देतात आणि म्हणतात, स्पीकरला टाकून बोलायचं.
त्यावर मानिनी आशाला म्हणत असते, अगं आशा, तू कुठे आहेस? लवकर खाली ये आणि भाकर तुकडा देखील घेऊन ये, कारण घरची लक्ष्मी पुन्हा घरी वापस येत आहे, त्यामुळे तिला ओवाळायचं आहे. त्यावर आशा म्हणते, कोणती लक्ष्मी? तर ती म्हणते, अगं असं काय करतेस? आपली घरची लक्ष्मी म्हणजे आपल्या सुनाच ना. तर काव्य आता घरी येत आहे. हे ऐकून तर फारच त्या रम्याची आणि वसवत्याची तळपायाची आगच मस्तकाला जाते आणि आशा तिथनं जाता जाता त्यांना म्हणते, खरं तर जिभेवर तीळ असलेल्याच गोष्टी खऱ्या होतात असं काही नसतं वसवत्या. आता ही गोष्ट झालीच की खरी. तेवढ्यातच ती रम्या तिच्या अंगावर धावून जायला लागते आणि तेवढ्यातच खाली पडते. त्यावर ती वसवत्या तिला म्हणते, बघितलंस ना, लक्ष्मीवर पाय ठेवलेली शिक्षा तुला भेटली आहे. आणि इकडे पार्थ दार उघडतो, कारण घराची डोरबेल सततच काव्य वाजवत असते आणि तेवढ्यातच तो म्हणतो, तुम्ही इथे का आला आहेत? त्यावर ती म्हणते, का मी इथे का नाही येऊ शकत? आणि इकडे नंदिनीच्या घरची देखील डोअरबेल वाजवत असतात आणि नंदिनी डोअर उघडते तर बघते तर काय, जीवा आलेला असतो. जीवाला पाहून नंदिनी फार शॉक होते आणि ती काव्या पार्थला म्हणत असते, खरं तर आता माझ्या युनिव्हर्सनेच मला हे सांगितलं आहे, कारण रोज मी 11 वाजता युनिव्हर्सकडे एकच गोष्ट मागते, ती म्हणजे माझ्या पार्थ देशमुखांना मला पुन्हा मिळवायचं आहे. त्यामुळे माझ्या युनिव्हर्सने मला स्वतःच सांगितलं, जा आणि तुझी विश तू स्वतःच पूर्ण कर. असं म्हणून ती काव्या त्या पार्थच्या हातामध्ये बॅग देते आणि तिला सरकवून घरामध्ये निघून जाते. ती म्हणत असते, सो ठरलं तर मग आता ही फिसकारलेली मांजर तिच्या आर्किटेक्ट बोक्याला पुन्हा मिळवूनच राहणार. आणि इकडे जीवानंदिनीला म्हणत असतो, फुरकी मारत चहा पिताना, घरभर पसारा पसरवताना, हे करताना मला ओरडायला घरात कोणीच नाहीये, म्हणून तर मग मी आलो आहे इकडे तुझा ओरडा खायला, कारण मी तुझा ओरडा नंदिनी खरोखरच खूप मिस करत होतो. तू रागवल्यावर जे मला लुक्स देतेस ना, ते देखील मी फारच मिस करत होतो. पण आता बास झाला हा लपंडाव. तूच माझा चांदवा आणि तूच माझा मितवा. आता बास झालं. आता तूच माझी लाईफ पार्टनर आणि रूम पार्टनर. तूच माझी लाईफ लाईन आहेस नंदिनी. त्यामुळे आता तू माझ्यावर किती जरी चिडलीस, किती जरी रागवलीस, तरी देखील बास झालं. आता हा पसारेवाला त्याच्या चकाचक बाईला इथनं आपल्या घरी घेऊनच जाणार. आणि नंदिनी मात्र इकडे त्या जीवाकडे बघतच असते. तिला कळतच नसतं जीवा इथे अचानक कसा आला. जीवा म्हणतो, आता तू दारातच अशी माझ्याकडे बघत उभी राहणार आहेस की मला आतही येऊ देणार आहेस? तेवढ्यातच नंदिनी त्याला म्हणते, आत येण्याची काही एक गरज नाहीये आणि तुम्ही पुन्हा इथनं निघून जा. इकडे काव्या देखील देशमुखांच्या घरी आलेली असते. त्यानंतर ती घरामध्ये जाऊन देवासमोर हात जोडते आणि तिथे पार्थ देशमुख देखील तिची बॅग घेऊन येतात. ते म्हणत असतात, हे बघा काव्या. तर काव्या कमरेवर हात देऊन उभी राहते आणि पार्थ तिच्याकडे बघतच राहतो. तो म्हणतो, हे बघा, तुम्ही असं नाही करू शकत आणि हे असं हसणं आधी बंद करा बरं. त्यावर ती म्हणत असते, असं म्हणजे कसं, सांगा ना, गप्प का आहात? खरं तर माझ्याकडे बघा, माझ्या डोळ्यामध्ये डोळे घालून सांगा, असं म्हणजे कसं नेमकं? पार्थ म्हणतो, ठीक आहे, तुम्ही तुमच्या डोळ्यात डोळे घालून सांगू शकतो काव्या तुम्ही, असं तो म्हणतो. आणि त्यानंतर काव्याकडे बघतच राहतो. तेवढ्यातच मानिनी काकू विक्रम काकांना खाली घेऊन आलेले असतात आणि विक्रम काकांना मात्र माहीत नसतं की काव्य आलेली आहे. ते म्हणत असतात, अगं मानिनी, काय तू झोपू देत मला, माझी झोप पूर्ण झाली नाहीये. आणि काकू त्यांना म्हणत असतात, बघा तरी कोण आलं आहे. आणि विक्रम काका काव्याला बघून फारच खुश होतात आणि म्हणत असते, राम राम भाऊजी. त्यावर ते म्हणतात, माझी सुनबाई नंबर 1 आली आहे. अगं आशा, ऐकतेस का? 1 किलो केसर पेढे, 2 किलो कलाकंद आणि 5 किलो जिलेबी मंगाव जल्दी से, असं ते विक्रम काका त्या आशाला सांगत असतात. ऐकून त्यांचा उत्साह पाहून पार्थ त्यांना म्हणत असतो, ओ बाबा, काय चाललंय हे तुमचं? थांबवा हे सगळं. त्यावर ते म्हणतात, तू गप्प बस रे, सध्या मला माझ्या फक्त सुनबाईशीच बोलायचं आहे. इकडे मानिनी काकू म्हणत असतात, आज काव्याची फेवरेट मटारची उसळ बनवूयात. त्यावर काका म्हणतात, अगं मटारची उसळ काय, मटण बनवायचं आहे. आज मस्त देशमुख स्टाईलचं मटण बनव. ही काव्या बघ केवढी वाळून गेली आहे, केवढी बारीक झाली आहे. त्यावर सरकन तो पार्थ म्हणत असतो, अगं आई, मटण नको, काव्याला मटण आवडत नाही, त्यांना तर चिकन आवडतं. आणि सगळेच जण त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागतात. त्यावर पार्थला आठवतं की तो
त्या काव्यावर चिडलेला आहे आणि त्याच्या लक्षात येतं तिने आधी काय काय केलं आहे. तिचा सर्व भूतकाळ पार्थच्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि पुन्हा पार्थ काहीच बोलत नाही आणि शांत बसतो. त्याच्या नजरेत मात्र राग असतो. त्यावर पार्थ म्हणतो, आई मी काही मटण वगैरे आणायला जाणार नाही. त्यावर ते काका म्हणतात, अरे तू मटण आणायला जाऊ नको, कारण काव्याला तर चिकन आवडतं ना, असं म्हणून सर्वजण त्याला चिडवत असतात आणि पार्थवर हसत असतात. त्यावर तो म्हणतो, आधी तुम्ही दोघं हसणं बंद करा बरं. नंदिनी देखील त्या जीवाला म्हणत असते, मी तुम्हाला घरामध्ये नाही राहू देणार. त्यावर तो म्हणतो, तुला तर मला इथे राहू द्यावंच लागणार, कारण वचन दिले तू मला. त्यावर ती म्हणते, तुम्ही हे काय म्हणत आहात आणि मी कोणतं वचन दिलं होतं? मी असलं काहीही वचन दिलेलं नव्हतं. त्यावर तो म्हणतो, आठव जरा. त्यावर तो म्हणतो, हो सुंदर पगार आणि बायकोला लावलेली लाडी गोडी आणि पहिली साडी जरा आठव जरा. तू म्हणतो, नाही आठवलं का? मग जरा फ्लॅशबॅकमध्ये जा. 7 डिसेंबरचा दिवस, त्या दिवशी तुम्हाला काय वचन दिलं होतंस? आता आलं का जरा तुझ्या लक्षामध्ये? म्हणतो, चल आता लवकर माझं ऑप्शन कर आणि मला घरामध्ये येऊ दे. त्यावर ती म्हणते, मी तुम्हाला घरात बिलकुलच घेणार नाहीये. त्यावर जीवा तिला म्हणत असतो, अगं तू असं काय करतेस? तूच तर मला वचन दिलं होतं की तुम्हाला हवं ते जगामध्ये जे पाहिजे असेल ते मी तुम्हाला आणून देईल. आणि तेवढ्यातच नंदिनी दार लावत असते. तेवढ्यातच तिची आई येते आणि ती म्हणते, जावाई बापू तुम्ही कधी आलात? त्यावर ती तिथे येते आणि जीवा म्हणतो, सासूबाई बघा ना, ही तुमची मुलगी मला आत येऊ देत नाहीये. त्यानंतर तिची आई तिथे येते आणि जीवा त्यांना म्हणतो, पाया पडतो, आशीर्वाद द्या. आणि त्यानंतर त्या काकू त्याला घरामध्ये आतमध्ये घेऊन जातात. पण नंदिनी मात्र तिथेच विचार करत बसलेली असते आणि जीवा तिला जाता जाता म्हणत असतो, तू माझी मागून बॅग घेऊन ये ग. तेवढ्यातच नंदिनी बॅग उचलायला लागते आणि म्हणते, पण मी काय यांची बॅग घेऊन जाऊ? आणि बॅग ती खाली ठेवते, पण ती बॅग चुकून तिच्या पायावर आदळते आणि त्या नंदिनीच्या पायाला लागतं. आणि इकडे आणि पार्थ म्हणत असते, बंद करा तुमचा सगळा हा फाजीलपणा आणि काव्या तुम्हाला मी इथे नाही राहू देणार. तुम्ही आत शिरल्याच कसा? त्यावर ती म्हणत असते, दारातून. आणि इथे काका आणि काकू हसत असतात. त्यावर तो म्हणतो, आय डोंट लाईक लेम जोक्स. त्यावर ती काव्या म्हणते, बट आय लाईक यू. आणि मानिनी काकू काव्याला म्हणतात, आय लाईक यू काव्या. आणि ती म्हणत असते, बट आय डोंट लाईक, कारण तुला आज यायला उशीर झाला. तू तर म्हणाली होती लवकर येईल आणि मी केव्हापासून तुझी वाट बघत आहे. हे ऐकून पार्थ त्या मानिनीला म्हणत असतो, आई तुला माहीत होतं का की आज कावळा येणार आहे? त्यावर मानिनी काकू सारवासारव करत म्हणत असतात, अरे नाही रे, कारण आज कावळा फार काव करत होता आणि कावळा काव करत असल्यास जनरली पाहुणे येतातच ना. त्यावरनं मला वाटलं म्हणजे पाहुणे म्हणजे काव्याची. हे ऐकून ते म्हणत असतात, काय ग कावळा काय? काव्या ओरडत होता की काव ओरडत होता? ते काका म्हणतात, अगं तुमच्या बायकांच्या एक गोष्ट पोटात आणि ओटामध्ये राहत नाही. पार्थ काव्याला म्हणत असतो, मुळात मी तुम्हाला इथे का राहू देऊ? त्यावर काव्या म्हणत असते, खरं तर तुम्हाला कोणी केलं टॉप 30 आर्किटेक्ट? आणि त्यानंतर ती म्हणते, अर्ज किया आहे, कोणी केले ह्यांना टॉप 30 आर्किटेक्ट आणि ह्यांच्या स्वतःच्याच मेंबरशी ह्यांचा कनेक्ट तुटत चालला आहे, असं ती शेअर करते. आणि त्यानंतर ती म्हणते, तुम्हीच तर मला वचन दिलं होतं, आठवा जरा. पार्थ म्हणतो, मला तरीही आठवत नाहीये, तुम्ही जरा नीट सांगा. त्यावर ती काव्या म्हणत असते, तारीख पे तारीख जरा आठवा तुम्ही, 6 डिसेंबर. त्यावर तो म्हणतो, त्या दिवशी काय झालं होतं? त्यावर काव्या त्याला सांगत असते, क्लायंट, कांदा भजी, चहा, कॉफी, आता तरी काही आठवलं का? आणि त्यानंतर पार्थला त्याने काव्याला दिलेलं प्रॉमिस आठवतं. आणि त्यावर मानिनी काकू म्हणतात, काय हुशार सून आहे. त्यावर काका म्हणत असतात, अर्थातच माझ्यावर गेलीये. आणि इकडे ती काव्या पार्थला म्हणत असते, काय मग आठवलं का धनी काहीतरी? त्यावर पार्थ म्हणत असतो, हो मी दिलं होतं प्रॉमिस, पण कसं आहे ना, प्रॉमिसेस आर मेड टू बी ब्रोकन. त्यावर काव्या म्हणते, कसं आहे ना, तुमचे इंग्रजी प्रॉमिसेस बनवले असतील मोडण्यासाठी, पण तुम्ही मला वचन दिलं होतं आणि वचन हे निभवायचं असतं, निभवण्यासाठीच असतं ते. तुम्हीच आठवा पार्थ, तुम्ही मला काय म्हणाला होतात, मागा, तुम्हाला हवं ते मागा, आत्ता नाही तर नंतर मागा. मग आता मी मागत आहे. तर ती म्हणत असते, आता माझं एकच मागणं आहे, मला तुम्हाला जिंकण्याची एक शेवटची संधी द्या आणि प्लीज मला इथे राहू द्या. तेवढ्यातच रम्या आणि वसवत्या खाली येतात आणि म्हणतात, तुला इथे
मी राहू देणार नाही, तू इथे नाही राहू शकत. इकडे त्या शारदाने त्या जीवाला घरामध्ये आणलेलं असतं आणि तेवढ्यातच त्या नंदिनीचे बाबा खाली येतात आणि बघतात तर शारदा आणि जीवा मस्त गप्पा मारत आहेत, हसत आहेत. हे पाहून त्या नंदिनीच्या बाबांना फारच राग येतो आणि ते म्हणतात, तू आत्ताची आत्ता इथनं निघ. आणि शारदा, तुझी हिंमत कशी झाली? ज्या मुलामुळे आपल्या लेकीचं सगळा संसार उद्ध्वस्त झाला, तिच्या आयुष्यामध्ये सुख नाही आहे, सगळी दुःख झाली आणि अशा मुलासोबत तू इथे बसून गप्पा कसली मारत आहेस? त्यांच्यावर ते चिडून त्या जीवाचा हात पकडतात आणि फरफटत त्याची बॅग घेऊन त्याला घराच्या बाहेर ढकलून देतात. जीवाने नंदिनीचा हात पकडलेला असतो आणि तो म्हणत असतो, नाही, मी कुठेही जाणार नाही, मी इथेच राहील. नंदिनी देखील तिच्या बाबांना थांबा थांबा म्हणत असते, पण तिचे बाबा तिचा हात पकडून तिला खेचत घरामध्ये घेऊन जातात आणि त्या जीवाला गार्डन एरियामध्ये बाहेर ढकलून देतात. आणि ती काव्या म्हणत असते, देशमुख, जर ही रेस असेल तर मी अगदी शेवटचा श्वास संपेपर्यंत धावेन, पण मी इथेच थांबणार आहे, मी कुठेही जाणार नाही आहे देशमुख, असं काव्या पार्थला म्हणत असते. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.